रामकृष्ण हरी माऊली. आपण अनेकदा गोंधळून जातो की नक्की काय वाचावं, वेद, पुराण की शास्त्र. देव नेमकं कुठे आहे? ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात या सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, इतकं सगळं वाचत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक वापरा. चला पाहूया ते काय आहे. पहिली ओळ. चहुवेदी जाणं साहीशास्त्री कारणं, 18 पुराणे हरीसी गाते. माऊली म्हणतात की आपले 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे हे सर्व ग्रंथ मिळून नक्की काय शोधतायत, तर ते फक्त एका नावाला गातायत, ते म्हणजे हरी. म्हणजे तुम्ही कितीही गुंतागुंतीचं तत्त्वज्ञान अभ्यासलं तरी शेवटी तुम्हाला हरिपाशीच यावं लागणार आहे. दुसरी ओळ. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. हे उदाहरण खूप भारी आहे. आपण दही घुसळतो कशासाठी? लोणी काढण्यासाठी. माऊली म्हणतात हे सर्व ग्रंथ म्हणजे दही आहेत आणि हरी हे त्यातील लोणी म्हणजेच नवनीत आहे. मग उगाच फापट पसारा कशाला वाचत बसता? थेट लोणी म्हणजे हरीचं नाव घ्या, विनाकारण इकडे तिकडे भटकून वेळ वाया घालवू नका. आता तिसरी ओळ. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गम न घाली मन. इथे माऊली एक मोठं गुपित सांगतात. तो एकच हरी आपल्या आत्म्यात आहे. जीव म्हणजे आपण आणि शिव म्हणजे परमेश्वर, यांच्यात हरीच समान आहे. त्यामुळे उगीच कठीण दुर्गम योगाभ्यास किंवा अवघड साधना करत बसून मन थकवू नका. हरीला ओळखा, सगळं सोपं होईल. आता चौथी ओळ. ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणतात ज्यांच्या पाठात म्हणजे मुखात आणि मनात नेहमी हरी असतो त्यांच्यासाठी हे जगच वैकुंठ बनतं. मग त्याला कणाकणात, अगदी दाटीवाटीने, घनदाट पण फक्त हरीच दिसू लागतो. त्याला वेगळ्या स्वर्गात जाण्याची गरजच उरत नाही. रामकृष्ण हरी.